रामटेक तहसील के अंतर्गत मनसर से आमड़ी फाटा तक सर्विस रोड पर भारी ट्रैफिक जाम के कारण नागरिकों को बड़ी परेशानी हो रही है। गलत दिशा में वाहन चलाने और भारी वाहनों के गैरेज लाइन में खड़े होने से रोज जाम की स्थिति बन रही है। इस संबंध में मनसे की रॉकी चावरे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने 23 जुलाई को रामटेक पुलिस निरीक्षक को ज्ञापन सौंपा। जिला अध्यक्ष शेखर धुंडे के मार्गदर्शन में दिए गए इस ज्ञापन में चेतावनी दी गई कि अगर जल्द कार्रवाई नहीं हुई तो मनसे अपने तरीके से समाधान करेगी। इस दौरान मनोहर भगत, सूरज दुंदे, आशीष बोरीकर सहित कई कार्यकर्ता मौजूद रहे। रॉकी चावरे मनसैरी आम्ही गेल्या काही वर्षापासून आमच्या मनसरमध्ये काही वर्षा पहिले उड्डाणपूल बनलेला आहे। त्या उड्डाणपूलमुळे मनसर ते आंबडी फाट्यापर्यंत एकही मधात वळण नाही आहे। त्यामुळे काय होते की मधामध्ये जेवढी गाव येतात ते रॉंग साइडनी येणं जाणं करतात आणि त्या येणं जाणं करणाऱ्या रोडमध्ये गॅरेज लाईन आहे। त्या गॅरेज लाईन मध्ये मोठे भारी मोटार आहेत ते त्या अर्ध्या रस्त्यामध्ये उभे असतात। रस्त्याची जेवढी रुंदी आहे त्याच्या रुंदीपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त ते मोठ्या गाड्या उभ्या असतात। तर त्याच्यामध्ये फक्त एक गाडी जाण्याला एकची गॅप असते। त्यामुळे काय होते एक मोठी गाडी कोणती आली त्या गॅपमध्ये जाण्यामध्ये थोडासा डिफिकल्ट होते आणि त्यामुळे मग 2-3 किलोमीटर दूरपर्यंत ट्रॅफिक जाम होऊन जाते। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनमध्ये हायवेवाल्यांना तसेच साहेबांना भी मागे आम्ही निवेदन दिलेलं होतं, पण यावर काही कारवाई केलेली नाही। एक ट्रॅफिक पोलीसवाला त्यांनी दिला पण हे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे। मेन आहे ते गॅरेज लाईन मध्ये जे ट्रक उभे असतात ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे की ते गॅरेज लाईन वाले आहेत ते अगोदर रोडाच्या खूप मागे बाजूला होते, पण जेव्हापासून तो उड्डाणपूल बनला ते लोक सीधा रोडवर चिपकून यांनी दुकान आणून ठेवलेले आहे। आज यांच्यावर अतिक्रमण करून काय करतात ते यांनी केलं पाहिजे आणि जे रोडावर राहतात त्यांच्या गॅरेजमध्ये जे रोडावर ट्रक वगैरे उभे असतात यांना लवकरात लवकर त्वरित हटवला पाहिजे किंवा अगर यांनी हटवलंच नाही लवकरात लवकर कारवाई नाही केली तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे सक्षम आहे कारवाई करण्यासाठी। आम्ही मग मुद्दा आमच्या हातात घेऊ आणि आमच्या हातात घेतल्यानंतर मनसे स्टाईलमध्ये मग त्यांना जो दणका द्यायचा आहे त्या ट्रकवाल्यांना या गॅरेजवाल्यांना मग आम्ही तो देऊ आपल्या पद्धतीने। त्याच्या संपूर्ण मग जबाबदार पोलीस प्रशासन राहील, कारण की आम्ही वारंवार आपण निवेदन दिलेलं आहे पण यावर काही उपाययोजना हे लोक करत नाही। जय महाराष्ट्र। कारा न्यूज के लिए रामटेक से अजय मेहर को लेकर रिपोर्ट।